हे माऊली दिंडीचं आयोजन 5वं वर्ष आहे। सगळ्यांचं खूप सहकार्य, खास करून महिला मंडळांचं, ड्रेस कोडमधल्या महिलांचं आणि साध्या भजनी मंडळ महिलांचं खूप मोठा रिस्पॉन्स पाहायला मिळाला आम्हाला, जे आमच्या अपेक्षेच्या बाहेर होतं। लोकांना खूप आनंद येतो आहे। आत्ताच मला कमीत कमी 50 लोकांनी, पुरुष मंडळीने सुद्धा सांगितलं की आम्हाला पंढरपूरचा आनंद येतो आहे। बस ह्याच्यामध्ये मला असं वाटतं माऊलीचा आशीर्वाद आहे आणि आम्हाला साफल्य झाल्यासारखं वाटतं की लोकांना पंढरपूरचा आनंद येतो आहे। इच्छाही तीच होती की जे पंढरपूरला जाऊ शकत नाहीत अशा लोकांना काहीतरी छोटा आपण प्रयत्न, नवीन उपक्रम तो हातात घेतला आणि तो यशस्वी माऊलीच्या कृपेने झाला आणि सगळ्यांच्या सहकार्याने तो यशस्वी झाला। प्रत्येक येणारे आपले महिला, ताई, पुरुष मंडळी यांनी सहकार्य केलेलं आहे। त्या सहकार्याला मला असं वाटतं माऊलीचा आशीर्वाद मिळालेला आहे आणि उत्तम असं भक्तिमय वातावरण होतं आणि सुंदर अशी माऊली दिंडीची शोभायात्रा झाली असं मला म्हणायचं आहे। ही माऊली दिंडी आम्ही सुरुवातीला संत नामदेव मंदिर, शिंपी समाज, तिथं विठ्ठलाचं मंदिर आहे आणि नामदेवाचं मंदिर आहे, तिथं आरती करतो आपण। आरती करून टावरजवळ येतो, टावरजवळ रिंगण करून पूर्ण शोभायात्री रचना करून तिथून मग सरळ पूर्ण बालाजी मंदिर, त्याच्यानंतर गुरुद्वारा चौरस्ता, पंचवटी हनुमान मंदिर, इथंसुद्धा लायन्स क्लबनं आपलं मोठं स्वागत केलेलं आहे। अनेक ठिकाणी अनेक संस्थांनी आपलं स्वागत केलेलं आहे। त्यानंतर हनुमानपेठ, त्याच्यानंतर SP ऑफिस चौक आणि शेवटी आता आपली प्रसादानी महासांगता स्वामी समर्थ मंदिर, कला मंदिरमध्ये होते।